शिष्टमंडळ जे आम्ही आलोय हे पक्षानं आम्हाला पाठवल्यामुळेच आलोय ना. त्यामुळे यामध्ये अजिबात असं काही अर्थ नाही. हे बघा, पवार साहेबांनी त्यांची भूमिका सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे आपल्या माध्यमातून व्यक्त केली. सुप्रियाताईंनी त्या पद्धतीनं त्यांची भावना व्यक्त केली. रोहित पवारांनी केली. हे कुटुंबाचा एक भाग म्हणून उमेदवारी आहे आणि वहिनींनी स्वतः विनंती केली. त्यामुळं निश्चितपणानं आणि आम्ही आता हे शिष्टमंडळ जे आम्ही आलोय हे पक्षानं आम्हाला पाठवल्यामुळेच आलोय ना. त्यामुळे यामध्ये अजिबात असं काही अर्थ नाही आणि तुम्ही काहीतरी चुकीचं त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. कसं पाहता पार्थ पवारांनी जे विधान केलं होतं त्याबद्दल दिलगिरी पण व्यक्त केली आहे. नाही, रोहित पवार भेटले ही त्यांची स्वतःची आणि ते दादांचे पुतणे असल्यामुळं ते प्रदेशाध्यक्षांना भेटले असतील आणि त्यांनी विनंती केली असेल. त्यामध्ये शरद पवार यांनी पण सांगितलं की ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. सुप्रियाताईंनी देखील आवाहन केलंय काँग्रेसच्या हायकमांडमध्ये की अशा पद्धतीने निवडणूक. हे बघा, पवार साहेबांनी त्यांची भूमिका सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे आपल्या माध्यमातून व्यक्त केली. सुप्रियाताईंनी त्या पद्धतीनं त्यांची भावना व्यक्त केली. रोहित पवारांनी केली. हे कुटुंबाचा एक भाग म्हणून निश्चितपणानं त्यांच्या ज्या भावना आहेत त्या त्यांनी व्यक्त केल्या. पण अशा भूमिका मांडल्यानंतर हर्षवर्धन सकारात्मक आमच्याशी बोलले आणि ते त्यांचे जे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खारगे साहेब यांच्याशी बोलून ते या संदर्भातला सकारात्मक निर्णय घेतील अशी आम्हाला आशा आहे. पण काँग्रेसची फारच मनधरणी कारण 3 हे बघा, ही जी निवडणूक ज्या पार्श्वभूमीवर होते दादांच्या अपघाती जाण्यानं ही पोटनिवडणूक झालेली आहे. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची भावना लोकांच्या मनामध्ये आमच्या मनामध्ये आणि याकरता जर आम्ही विनंती काँग्रेसला करत असू तर काँग्रेस हा सुद्धा राष्ट्रीय पक्ष त्यांना आम्ही जर विनंती करत असू तर यामध्ये गैर असण्याचं काय कारण. पण काँग्रेसने जर उमेदवार दिला असता तर काय फरक पडला असता बारामतीमध्ये. राष्ट्रवादी हे असं काय वाटलं आणि या संदर्भामध्ये स्वतः हर्षवर्धन सपकाळांनी त्यांची भूमिका याच्यापूर्वी स्पष्ट केली. पण माघार घेतली जाईल आता, उमेदवारी माघार घेईल काँग्रेस आणि किती वाजेपर्यंत आम्हाला सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. काँग्रेसच्या उमेदवारांनी ज्या प्रकारे म्हटलेलं होतं की आम्ही माघार घेत आहोत, तुम्ही पहिल्यांदा एफआयआर दाखल करा त्यानंतर आम्ही माघार घेतो, या मुद्द्यावर काय चर्चा झाली? ऐकून घ्या. या संदर्भामध्ये मी तुम्हाला काही सांगण्यापेक्षा तुम्ही अध्यक्षांना साहेबांना या संदर्भात काँग्रेसच्या भूमिकेवर